तर न्याय मागण्यांसाठी मराठी माणूस मुंबईत येणार ना, तर आणखी कुठे जाणार असा सवाल ठाकरेंनी केलेला आहे। सुरत गुवाहाटीला जाणार का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला। तर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे। तर ठाकरेंनी शिंदेंना हा टोला सुद्धा लगावला। शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ असं सांगितलं होतं, तर आरक्षण देणार म्हणणारेच गावी जाऊन बसलेत असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला। मुंबई मराठी माणसाची राजधानी आहे आणि मराठी माणूस जर न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही तर तो काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार। त्याच्यामुळे ही मराठी माणसाची ताकद मराठी दृष्ट्याने दिसते आहे। ही एक मोठी चांगली गोष्ट आहे। नाईलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं आहे। याचं कारण आतापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता। दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती। तर आतापर्यंत या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोकराला गुळ लावण्यात आला। आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचा तो दिला पाहिजे। अरे जे आरोप करतायत त्यांनी पहिले स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं। आम्ही दिलेलं आरक्षण, महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का? का दुर्लक्ष केलं? मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळ आहे, किती तुमची भूमिका दुटप्पी आहे? मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती? सामनामधून कोणी टिंगल केली होती? आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे। त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं।